हॅलो मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर। तर तुम्हाला जर कालच्या व्हिडिओमध्ये म्हणलंच होतं की मी दादूच्या वाढदिवसाचा व्हिडिओ अपलोड करणार आहे, तर तो नक्की बघा। आणि गेल्या वेळेसचा व्हिडिओ जर नसन बघितला तर तो नक्की जाऊन माझ्या चॅनलवरती नक्की बघा। आणि चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पूर्ण पहा। तर चला व्हिडिओ करूया सुरुवात। तर आज आहे 15 जुलै आणि मी कालचा 18 जुलैचा व्हिडिओ अपलोड केला होता, कारण की व्हिडिओ टाकायला मला वेळ नव्हते, म्हणून मी आता मागं पुढंच व्हिडिओ टाकत आहो। तर दादूचा होता 15 तारखेला वाढदिवस आणि त्याचा व्हिडिओ पण शूट करून ठेवून दिला, मी टाकला नव्हता कारण माझ्याकडं ब्लाऊज द्यायची घाई होती, अर्जंट ब्लाऊज द्यायची होती, त्याच्यामुळे व्हिडिओ एडिट वगैरे करायला मला टाईम भेटला नाही। तर आता मी तो व्हिडिओ अपलोड करत आहे। तर दादूचा आज 15 तारखेचा वाढदिवस आणि मस्तपैकी आम्ही छान सगळ्या लहान मुलांना बोलवून साजरा केला। त्याचा 5वा वाढदिवस आहे। तर 5वा वाढदिवस मोठा करायचा होता, पण काही अडचणींमुळे तो करता आला नाही। तर बघू पुढच्या वर्षीचा आम्ही तो वाढदिवस चांगला करू, कारण की यावेळेस त्याचे वडील पण घरी नव्हते, दुकानात होते, त्यांना घरी यायला जमलं नाही, त्याच्यामुळे मग आम्ही साधासुधाच वाढदिवस केला। आणि दादाला आणि वहिनीला पण त्या दिवशी सुट्टी नव्हती, त्याच्यामुळं ते सुद्धा येऊ शकले नव्हते, त्याच्यामुळं मग तेवढा इंटरेस्टच नाही, कमीच झाला होता, त्याच्यामुळे मग आम्ही छोटाच वाढदिवस केला होता त्याचा। तर सगळे आमच्या जेवढ्या गल्लीतले त्याचे मित्र मैत्रिणी आहेत खेळायला येतात त्याच्यासोबत, तर त्याला सगळ्याला बोलवून घेतलं। बाय काही एकालाही बोलवून घेतलं नाही, मी कोणत्याच बाईला बोलवलं नाही। सगळ्या आपल्या त्याचे सगळेच छोटी छोटी मुलं मुली त्याचे फ्रेंड लोक सगळे तेच, बाकी कोणालाच बोलवलं नव्हतं, कारण की वेळ खूप झाला होता। नेमकी सजावट करायला बसणारच होतो की तेवढ्यात गावाकडचे पाहुणे आले अचानक, तर त्याच्यामुळं मग त्यांचं करण्यात त्यांच्याशी बोलण्यातच जास्त वेळ होऊन गेला। 9-9:30 वाजून गेले तेव्हा आम्ही हा वाढदिवस साजरा केला। आणि कसं लहान पोरं झोपून जातात, त्याच्यामुळे मग तेवढी सजावटही करायला वेळ भेटली नाही, साधासुधाच वाढदिवस करून घेतला। तरी असं वाढदिवस करण्याला महत्त्व आहे, त्याचा आनंद महत्त्वाचा आहे। तसाही तो म्हणतच राहते का जास्त मम्मी मोठं म्हणजे रडून त्याला राग सहन होत नाही, लवकर चिडतो तो तर मागच्या वेळेस माहिती आहे का, श्रावणीच्या वेळेस का म्हणला होता, मग मी वाढदिवसाला कशाला एवढ्या सगळ्याला बोलवतेस, केक लवकर संपून जाते। तर त्याची इच्छा पूर्ण झाली आज, कशी का होईना, जास्त जणांना बोलवलं नाही आम्ही, वाढदिवस साधासुद्धा साजरा केला। तर सगळ्या छोट्या छोट्या मुलींनीच त्याला ओढून घेतलं, मी एक ओवाळून घेतलं आणि बाकीच्या सगळ्या मुलींनी ओवाळून घेतलं आणि प्रत्येकाने चॉकलेट वगैरे आणले होते।